बऱ्याच वेळा माझ्याकडे एवढे पेशंट्स जे येतात त्यांची जी हार्ट सर्जरी झाली, आता जवळजवळ एक 50 ते 60 हजाराच्या वर लोकांची आपण हृदयाची सर्जरी केलेली आहे. ही जे हृदयाची सर्जरी केलेले पेशंट येतात त्यांचा सगळ्यात पहिला प्रश्न मला असतो की सर आम्ही आता एक्सरसाइज कुठला करावा आणि कधी चालू करावा. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न कधी चालू करावा. तर एक्सरसाइज तो चालण्यापासून ते पळण्यापर्यंत, मॅरेथॉन रनिंग पर्यंत काही सुद्धा आपण हार्ट सर्जरी झाल्यानंतर करू शकतो, पण तो कधी करावा हे सगळ्यात अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा अँजिओप्लास्टी होते किंवा बायपास सर्जरी होते तेव्हा सगळ्यात महत्वाचं की पहिल्या 8 दिवसामध्येच, म्हणजे आपण डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच घरी गेल्या सुद्धा आपण चालणं फिरणं, रुटीन तिथल्या तिथंच घराच्या घरात फिरणं, सावकाश फिरणं, हा एक्सरसाइज हा नक्कीच करू शकतो. त्यामुळे एक्सरसाइज झाल्या महिनाभर वाट बघण्याची अजिबात आपल्याला गरज नाहीये. पहिल्या 8 दिवसामध्ये आपण घरामध्ये 100 मीटर चाला, तिथल्या तिथे घरामध्ये फिरा, एक थोडेसे लाईट कुठलंही वजन न उचलता, वेट न उचलता हाताची पायाची हालचाल करा की ज्याच्यामुळे तुम्हाला नॉर्मल असल्याचं फिलिंग होईल. हे अतिशय महत्वाचं आहे. एक्सरसाइजचं एक शारीरिक जरी चांगला तुमच्यावर परिणाम होत असेल तरी मानसिक परिणाम हा फार मोठा आहे. म्हणजे आपण जेव्हा एक्सरसाइज करायला लागतो तर आपण नॉर्मल आहोत, आपलं सगळं व्यवस्थित झालेलं आहे, हा सिग्नल आपल्या मेंदूला जातो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये बऱ्याच प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला बरं होण्यासाठी मदत होते. म्हणून आपण लगेच दुसऱ्या दिवशीच अशा प्रकारचे लाईट एक्सरसाइज हे आपण चालू करावे. त्यामुळं हा पहिला भाग झाला. दुसरा भाग की पहिल्या महिन्यामध्ये कार्डियाक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम असा हा एक 2 ते 6 आठवड्याचा प्रोग्राम असतो आणि हा प्रोग्राम आपण एनरोल करावा. सेवा सदनमध्ये हा कार्डियाक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम, कुठलाही कार्डिओलॉजी आणि कार्डिओथोरॅसिक सर्जरी झाली की हा आपल्याकडं नेहमी चालू असतो. तर ह्या प्रोग्राममध्ये आपण नक्की काय करतो, तर ह्या प्रोग्राममध्ये पहिल्या 8 दिवसानंतर ज्यावेळी पेशंट फर्स्ट फॉलोअपला आपल्याकडे येतो त्यावेळी आयसोटोनिक एक्सरसाइज, जसं मी तुम्हाला म्हणालो की पहिल्यांदा आपण त्यांना आयसोटोनिक एक्सरसाइज करतो आणि त्याच्यामध्ये काय करतो की हाताच्या पायाची किंवा चेस्टची स्ट्रेंथ वाढण्यासाठी जे काही छोटे छोटे एक्सरसाइज आहेत ते एक्सरसाइज आपण त्यांना चालू करतो सगळ्यात प्रथम. मग त्याच्यामध्ये छोटे छोटे वेट उचलणे असेल किंवा एखादा फुगा घेऊन तो जोरात फुगवायचा आणि सोडायचा, म्हणजे हृदयाची जी आपली एक्सपान्शन कॅपॅसिटी आहे, लंग एक्सपान्शन कॅपॅसिटी आहे ती वाढते. अशा प्रकारचे एक्सरसाइज असतील तर हे एक्सरसाइज आपण आधी चालू करतो. त्याच्यानंतर त्या प्रत्येक एक्सरसाइजला योगासन आणि प्राणायाम याची त्याच्यामध्ये आपण जोड देतो आणि मग नंतर ॲट द एंड ऑफ 1 वीक, 2 वीक अँड 3 वीक पेशंट कॅन गो फॉर अ रनिंग, पेशंट कॅन गो फॉर अ जॉगिंग. मग ते पहिल्यांदा 1 किलोमीटर, मग 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर, म्हणजे स्टेज एक्सरसाइज हा त्याला दिला जातो. आणि त्याच्यानंतर ॲट द एंड ऑफ 6 वीक्स पेशंट कॅन गो बॅक नॉर्मली टू ऑल हिज रुटीन ऍक्टिव्हिटी व्हॉट ही वॉज डुईंग. तर अशा प्रकारे आपल्याला हृदयविकारानंतर हा स्ट्रक्चर्ड एक्सरसाइज केला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. एक्सरसाइज हा लगेच चालू केला पाहिजे ही दुसरी गोष्ट. आणि पहिल्यांदा आपण आयसोटोनिक एक्सरसाइज करावा आणि त्याच्यानंतर मग आयसोमेट्रिक एक्सरसाइज म्हणजे वेट उचलण्याचा एक्सरसाइज कराव्या. ह्या 3 अतिशय महत्वाच्या टिप्स आपल्याला हृदयविकारानंतर बाळगणे गरजेचं आहे.